पिठी साखर पण काढा तेवढे मिक्सरमध्ये बरं का. सारोळे बी टाका अशाच ह्याच्यात. दिवाळीच्या दिवशी बस करा आता सगळं एकत्र करते सारणाचं. यात खोबरं आणि हे टाकलं साखर टाकायची. लाईटच गेली आता कधी यायची लाईट काय नाही. कराय बसले की बरी लाईट बी जाते. एकत्र कर बास करलाय फोडू नको सही त्याला चांगलं नाही लागत ते खाताना. कशाचं म्हणती हे करंजाचं तर तयारी आत्ता चालू झाली. करंजाचं मळून ठेवते म्हणजे थोडं मुरलं की चांगलं येतात करंजा जरा. त्याच्यानंतर गुलाबजामुनच करायचं. असेल काही गोड तर तळे फूड छोटेसे थोडेसे आपले दोन पॅकेट आणले बघा घ्यायचा कसा लागते बघ. खाऊनच बघ करायच्या आधी. पीठ तसं चांगलं आहे गुलाबजामुनचं मळते आता. काय करते गुलाबजामुनच तिंबले आता. काय तिंबलंस आईच्या पाट्यातलं गुलाबजामुन चांगलं तिंबलं ना मस्त त्यातलं म्हणून. बघ मी काय केलंय. तू काय बी करत असतेस कुठाला. तोरण वाटायले छान वाटलं पीठ बी भारी वाटत. पीठ नाही म्हणत मी माझं म्हणते. तुझं काय कोणाचं काय. हे काय ते सारा नाही पण पिठी साखर करायची लाईट गेली. अर्धच झालंय ते पण. तर म्हणलं ही पिठं ती भरून घ्यावी. गोल 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 केलं ना मग चिरा पडत नाही तर मग ते चांगलं मुरतंय. आता तर 2 झाले तर वेळ आहे. चांगलं मुरलंय पीठ. बघा ही गुलाबजामुन करायची ते आता. सई तिकडे बघ तळायला लागले. मी नाही तिकडं पलीकडे पाक ठेवलाय. वेळ लागतो बा गुलाबजामुन खायला. हे बघ काय पाक करत ठेवलाय. पाडशील मोबाईल त्या कढईत ती गरम तेलात. असं आहे ना तर ते काय करायला बरं. अगं तळून घेते ना बाई गुलाबजामुन परत तसेच राहते. हो चांगले गोल्डन झालेत बघ. आता पाक मुरल्यावर चांगले येतात. पाकात टाकायचं सोन्याचा हार बनव का तर गोल्डन दिसायले म्हणून. सोनं महाग झालंय म्हणून. तेवढं सोयीचं तर करणं कमी खाणं जास्त येतं. से अंगावर तेल उडवला बाजूला हो. आता तरी एकच पदार्थ झालाय ते गुलाबजामुन तरी किती पसारा करून ठेवलाय हो. सगळ्या किचनवर राडा खाली राडा. कच्चं खाऊ नको ग बस. गॅस बंद. काय म्हणाली. चकलीचं मळते ना आयतं पीठ आणलेलं. हे मळून घेतले आता चकलीचं. त्यावर तुम्हाला घासून दे तेवढं ते. मी शेव करून घेते. शेवचं पूर्ण करून घे म्हणजे दोन्ही एकत्र मळता येईल. हां चकलीचं मळायले हे चकलीचं नाही शेवचं. चकली तर मळ. एवढा राडा वाटता. ती इलायचीचं देते कसं आहे मला. लाईट आली बरं झालं बाई. कुठला बाळा बसा बसा खाली. बस की खाली मावकडी ये. राया इकडे बाळा. रुसू नको ये इकडं. रुसू नको. आलाय बसलाय बस खायला देते रडू नको. स्टॉप कर. काय म्हणती लागले तू. तक्तातला काजू बदाम येते खाते. तोंड वाक्य तर कसं केलंय.
पप्पाचा फेवरेट पदार्थ म्हणजे शेव. शेव तर करायचं लागेल, पीठ मुरत आहे ना त्याचं. इकडे बघ मी किती चांगलं एक चकला करून घे. छान हे घे पीठ मला लाटायला घे. नीलू भांडणं करू नको, गप बस. सही ते चमच्यानंच कर ना मध्ये, चला चांगलं होईल आकार त्याचा. असं नाही होणार ग. तो पप्पाने लाट्या करून दिल्या पटापटा आवर. मी हे तळून घेते त्यावर. चकलं आहेत बघते चांगलं कडकड. त्याच्यानंतर शेव करायची. हे बघा आमचा राया रुसून बसलाय. राया का रुसलाय? गप ग. का रुसलाय राया? राया रुसून बसलाय. तो मदतच करू लागत नाही आम्हाला. हे तेल तापलंय रे बाबा, पोळायला टाकलंय बघ. एक एक येडे सुटले ना म्हणजे चांगले तळले. खा बाई तू आधी खा, मग मला सांग कसं झालंय ते. काय ग काय करते? ती शंकरपाळ्याचं मळते आणि ते करंज झालेत आपले. त्या तळायच्या तोरे मुरते मग हे करताय. चकली शेव झाली. मी हे संपायचं काम करते. तू तेवढं बस तेवढ्याच कसं येईल. अगं अगं नाही ते पातळ परत हे होत आहे. करंजा तळायला लागले. करंजा पहिल्या घेतल्या होत्या करायला पण त्यालाच उशीर झाला. लाईट गेल्यामुळे तिथे साखर करायची राहिली आणि त्याच्यात हे खायला पण चालू झालं. रुसून बसलेला आमचा रुसोबा बघा आता लागलाय गुलाबजामुन खायला. शंकरपाळ्या बी तळून घेतल्या लगेच. सई माझी खूप फास्ट. सगळ्या करंज्या तळून झालेल्या आहेत. आता तुझं फक्त शंकरपाळ्या पूर्ण करून दे मला, मी पटकन तळून घेते. पसारा बघून मला इतकं टेन्शन आलं आता कधी होईल ते, पण करावं तर लागणारच. एका दिवसात 5-5 पदार्थ बनवायचे म्हणल्यावर बंद केली. मस्त मस्त शंकरपाळ्या केल्यात माझ्या सईने. शेंगदाणे टाकून घेतले त्याच्यात, मसाला करते सगळं वाटून. टेन्शन किती राळा झालाय ग. आवडते. हे बघा चिवड्याची तयारी लगेचच. म्हणजे सैले फास्ट आहे, मी सगळं करते पटापटा. एका दिवसात 4-4, 5-5 पदार्थ बनवणं किती अवघड असतं, पण सईने मला सपोर्ट केला. गेली खात तर तोंड तर का चिवडा झाला का मग सगळा फराळ? अजून बाकी आहे ना करायचं तेव्हा. काय बाकी अजून? बघू नंतर उद्या जसं वेळ भेटेल तसा. लाडू आज सुट्टी होती हा, उद्या लाडू वगैरे करते त्याच्यामुळे एवढं केलं. चांगलं दिसायलाय का? तरी आज किती प्रकार केले असतील? 6. बाकी बघ की, करंजी, चकली, शेव, गुलाबजामुन 4 झाले आणि शंकरपाळ्या 5 आणि चिवडा 6. तर ते भरायचं डब्याने अजून बाई. मस्त झालाय. आता सांडायला लागली सई.